भरपूर पोरांना वाटतं इंजिनिअरिंगला अवघड आहे, पण ऍक्च्युअली सांगायचं म्हटलं तसं नाहीये. सोपं आहे. इंजिनिअरिंगला पॉइंटर आणणं पण सोपं आहे, अभ्यास करणं पण सोपं आहे. आता तुम्हाला इझी वे मध्ये सांगतो अभ्यास कसा करायला लागतो. जेव्हा टाइम टेबल येतं ना, तेव्हा प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला 4 दिवस देणं गरजेचं आहे. प्रत्येक युनिटसाठी 1 दिवस. त्या दिवशी त्या युनिटचा प्रॉपर अभ्यास करायचा, त्याच्या नोट्स काढायच्या, पूर्ण समजून घ्यायचं. युट्यूबला बघायचं. दुसरी गोष्ट म्हणजे चॅटजीपीटीला बघायचं. चॅटजीपीटीला प्रॉम्प्ट द्यायचे, गिव्ह अँसर फ्रॉम गिग्स फॉर गिग्स अँड एक्सप्लेन इन अ सिम्पल वे. चांगल्या पद्धतीने चॅटजीपीटी एकदम इझिली ते अँसर तुम्हाला काढून देतं. मग ते ज्यावेळेस तुम्ही समजून घेतात ना, त्यावेळेस लास्टला ते अँसर वहीमध्ये लिहायचं आणि प्रॉपर नोट्स बनवायचे स्वतःच्या. एक युनिटसाठी 1 दिवस अशा पद्धतीने द्यायचा. टोटल 4 दिवस द्यायचे एक सब्जेक्टसाठी. 5 सब्जेक्ट राहतात तुम्हाला. 5 सब्जेक्टसाठी 20 दिवस. म्हणजे एक्झामच्या वेळेस फक्त ते नोट्स तुम्हाला रिवाइज करायचे राहतात. 8 पर्यंतचा पॉइंटर अशा पद्धतीने अभ्यास केला तर इझी येऊ शकतो. अभ्यास करणं इंजिनिअरिंगचं एवढं पण अवघड नाही. बेस्ट ऑफ लक. घेऊन टाका इंजिनिअरिंगचं ऍडमिशन. काय प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत. तरी जर तुमची महिन्याभर जरी अभ्यास करायची तयारी असेल, सेल्फ स्टडी करायची, तर इझिली तुम्ही करू शकतात. कॉलेजला किती अटेंडन्स दिली किती ते मॅटर नाही करीत. किती समजलं कॉलेजमध्ये ते पण मॅटर नाही करीत. ऑनलाईन रिसोर्सेसचा यूज करून अभ्यास करायचा राहतो इंजिनिअरिंगमध्ये. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. बाकी बेस्ट ऑफ लक.